नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10वी अ या वेब सिरीजचा 50वा भाग तर पाहिलाच असेल आणि या भागामध्ये आपल्याला खूप काही पाहायला मिळालं। अभिजितचे वडील गावात आले हे आपल्याला 50व्या भागाच्या शेवटी पाहायला भेटले। पण आता अभिजित आणि दाद्या त्यांच्या वडिलांना स्वीकारतील का? आणि दाद्या, अभिजित, दीपाली त्यांचं पुण्याला जायचं ठरलेलं ते कॅन्सल होणार का? आणि रेश्माने जे अभिजित पुढे व्यक्त केलेले प्रेम त्याचं उत्तर काय अभिजित देणार? चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तर मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की अभिजित, दाद्या आणि दीपाली हे सर्वजण पुण्याला चाललेले असतात। त्यांनी शहरात जाऊ नये यासाठी गावातील लोक दाद्याची खूप सारी समजूत काढतात, पण दाद्या त्याच्या निर्णयावरती ठाम असतो। परंतु भागाच्या शेवटच्या क्षणी आपल्याला अभिजितचे वडील परत येताना दिसलेले आहेत। मग तुम्हाला खूप काही प्रश्न पडले असतील की गावात इतकं सर्व काही झाले तरी ते आले का नाही? नेमकी अभिजितचे वडील होते तरी कुठे? पण ते इतक्या दिवसांनी घरी आले तर अभिजित आणि दाद्या त्यांच्या वडिलांना स्वीकारणार का? तर याचं उत्तर आहे हो, कारण तुम्ही मागचे काही एपिसोड पाहिलेच असतील तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की अभिजितचे वडील हे खूप चांगले व्यक्ती होते। त्यांनी खूप लोकांना मदत पण केली होती। दुसऱ्या गावातील लोक त्यांना देव माणूस सुद्धा म्हणत होते। त्यामुळे अभिजित आणि दाद्या त्यांच्या वडिलांना स्वीकारणार। परंतु मग अभिजितचे वडील इतक्या दिवस कुठे होते? ते इतक्या दिवसांनी गावात येण्याचं काय कारण असावं? आणि असं काय झाले असेल की ते अभिजित आणि त्याच्या आईला सोडून निघून गेले असतील? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढील एपिसोड मध्ये पाहायला मिळणार आहे। आणि आता रेश्माच्या प्रश्नाचं अभिजित उत्तर काय देणार? तर आता अभिजितचे वडील गावात आले आहेत म्हणजे कदाचित अभिजित गाव सोडून शहरात जाणार नाही। आणि रेश्माचं प्रश्नाचं उत्तर आणखी थोडा वेळ घेऊन तो सांगेल। आणि येणाऱ्या भागात आपल्याला खूप काही नवीन पाहायला मिळणार आहे, कारण अभिजितचे वडील गावात तर आले पण आता पुढे काय? अभिजित गाव सोडणार का? आणि तो रेश्माला हो बोलणार का? रेश्माला जर हो म्हटला तर केवढाच काय होणार? हे सर्व काय आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळणार आहे। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।